नाशिक जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। भारतीय संविधानाने 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे। त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या पथकाने केले आहे। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक संख्येने मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो पुणे यांच्या वतीने आजपासून 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत चित्ररथाद्वारे व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेचे आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उद्घाटन झाले। यावेळी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल निकम, मनीषा घाटगे, केंद्रीय संचार ब्युरोचे सदाशिव मलखेडकर आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले। यावेळी शाहीर उत्तम गायकर आणि त्यांच्या पथकाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले। त्याद्वारे मतदान करू, महाराष्ट्र घडवू, मतदार राजा जागा हो, विकासाचा धागा हो अशी साथ घातली आहे। दरम्यान 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हे व्हॅन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फिरून मतदानाची जनजागृती करणार आहे। तर कला पथकाकडून मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचं आवाहन केलं जाणार आहे। दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या मुख्य समन्वयक आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.